विद्यार्थी मित्रांनो, मी महेश निकम द रियल ऑफिसर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत आहे शशिकांत बाबा, ज्यांनी राज्यसेवा 2020 या परीक्षेत राज्यात 16वे रँक मिळवले. सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. आणि आज आपण इथे त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहोत, ज्यात आपण त्यांची अभ्यासाविषयीची रणनीती आणि तुम्हा विद्यार्थी मित्रांना असलेले प्रश्न विचारणार आहोत. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून. तर सर, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जसे आम्हाला थोडक्यात सांगा. ओके सर. सर, माझं ॲक्च्युली जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते एका शेतकरी कुटुंबाचंच आहे. माझे आईवडील म्हणजे माझं प्रॉपर जे गाव आहे ते जालना जिल्ह्यामध्ये बोरांजणी हे आहे. माझे आईवडील शेती करतात. मोठा भाऊ इथे जळगावमध्ये ICICI फायनान्समध्ये जॉबला आहे. लहान भाऊ पण शेती करतोय वडिलांसोबत. आणि एकंदरीत म्हणजे शेतकरी कुटुंब आहे. आणि मी माझं जे म्हणजे शिक्षण आहे तर ते माझं 10वी जे आहे ते मी सेलूमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये 10वी यशवंत शाळेमध्ये पूर्ण केलेलं. त्यानंतर सेलूमध्येच नूतन महाविद्यालयात 12वी केलं. आणि त्यानंतर मग आपण सोबतच 2015 पासून 2019 पर्यंत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव इथे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली. आणि मग 19 नंतर MPSCच्या अभ्यासाला लागलो. आणि 2020च्या या परीक्षेमध्ये आता 16व्या रँकने पास झाले. एकंदरीतच आपण त्यांच्या बोलण्यावरून पाहिलेलं आहे की त्यांची परिस्थिती आपल्यासाठीच अतिशय सामान्य होती, पण या सामान्य परिस्थितीतही त्यांनी असामान्य असं यश मिळवलं. सर, तर त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. तर आता आपण आपल्या काही विद्यार्थी मित्रांकडून आलेला प्रश्न सर तुम्हाला विचारू इच्छितो आम्ही. त्याची परवानगी द्यावी. नक्कीच. तर सर, आपण सांगितल्याप्रमाणे आपण अभ्यासाची सुरुवात नेमकी 2019 पासूनच केली का त्याआधी आपण ग्रॅज्युएशनला असताना काही अभ्यास करत होता? तर इथे मला म्हणजे मुद्दाम सांगायचं आहे की जसं मी इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला बोललो की ग्रॅज्युएशन नंतर मी MPSCचा अभ्यास सुरू केला. परंतु म्हणजे हे एक अर्धसत्य आहे, थोडासा म्हणता येऊ शकतं की MPSCचा अभ्यास मी ग्रॅज्युएशन नंतरच सुरू केला. परंतु त्याआधी ग्रॅज्युएशनमध्ये असताना 3rd इयर आणि 4th इयर मी जे काही बेसिक्स रिडिंग आहेत आपले NCERT असतील किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं असतील यांचं रिडिंग केलं होतं. आणि मला आठवतं आहे की म्हणजे 6 जून 2019ला मी राज्यसेवा मुख्य 2019चा फॉर्म भरलेला. आणि मग त्यानंतर खरं तर मी अभ्यास सुरू केला मुख्यसाठी राज्यसेवेच्या. आणि त्यानंतरही 13 जुलै ते 15 जुलैमध्ये पहिली मुख्य परीक्षा होती 2019ची. त्यानंतर ती परीक्षा झाल्याच्या नंतर खरं तर मी म्हणजे डेडिकेटेड जो अभ्यास आहे तो सुरू केला होता. सो असं म्हणता येऊ शकतं की MPSCचा जो प्रॉपर अभ्यास आहे तो मी जुलै 2019 पासून सुरू केला. परंतु एक बेसिक रिडिंगपासून जे आहे तर त्या अगोदरपासून मी सुरू केलेलं आहे. खरंच सर, आपण आता इथे पाहू शकतात की आपल्या सारख्या व्यक्तींना इथे महिने वगैरे काल परवाची गोष्टी लक्षात राहत नाही, पण त्यांना डेट सेट या सर्व गोष्टी लक्षात आहे. सर, खरंच परीक्षा पास होण्यासाठी जे लागतं ते तुमच्यात होतं आणि त्याच्यामुळेच तुम्ही पास झाला. सर, आता पुढचा तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो मी. सर, तर तुम्ही बोलले त्याप्रमाणे तुम्ही 2019 नंतर जुलैपर्यंत जशी तिथून तुमची खरी सुरुवात झाली. तर ती सुरुवात तुम्ही सर म्हणजे तुम्ही क्लास कुठे लावले होते का, आणि ती कुठून केली, कोणत्या जिल्ह्यातून वगैरे पुण्याला गेले होते का, खास करून ते सांगा आम्हाला. हां, म्हणजे आता इथं मुळात 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे पुण्याला गेले होते का आणि क्लास लावला होता का, मूळ प्रश्न दोन्ही आहे. तर या दोन्ही प्रश्नांचे उत्तर अपेक्षेसारखे नाही आहेत. म्हणजे जे लोकांना वाटतं की पुण्याला गेलंच पाहिजे तर तितकंसं मला योग्य नाही वाटत. म्हणजे पुण्याला गेलं पाहिजे का तर इट्स युअर पर्सनल चॉईस, पण गेलंच पाहिजे असं मी म्हणणार नाही. सो मी काही पुण्याला गेलो नाही. म्हणजे जळगावमध्येच राहू, मी ग्रॅज्युएशन नंतर मी इथेच थांबलो आणि इथूनच तयारी केली, पहिली गोष्ट. आणि दुसऱ्या क्लासबद्दल बोलायचं तर मी क्लास MPSCसाठी कुठला केलेला नाही. म्हणजे मला स्पष्ट सांगायचं की 2019च्या जुलैनंतर मी जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा एक अभ्यासक्रम बघितल्यानंतर आणि पहिल्याच प्रयत्नात मी मुख्य परीक्षेला पोहोचलो होतो. त्यामुळे कॉन्फिडन्स पण आलेला होता की आपण करू शकतो. आणि पेपर दिल्यानंतर ते म्हणजे जवळपास निश्चित झालं होतं की आपल्याला हे करताच येऊ शकतं. सो मग तो कॉन्फिडन्स जो होता त्याच्या बळावरती मी स्वतः सेल्फ स्टडी करून अभ्यासाला सुरुवात केली. आणि मग विदाऊट क्लास, कुठलाही क्लास न लावता अभ्यासाला सुरुवात केली. परंतु यातही एक गोष्ट मला सांगायची की क्लास मी MPSCचा कुठेही केला नाही, तो पूर्व असेल मुख्य परीक्षा असेल. परंतु इंटरव्ह्यूसाठी जो गायडन्स आहे तर तो मात्र आपल्याला नक्कीच घ्यावा लागतो. आणि मग मी तो नक्कीच दीपस्तंभ जळगावचे क्लास असतील तिथे महाजन सरांची खूप मदत झाली. कोळंबे सर असतील पुण्याचे, किंवा स्वरूप वर्तिनीला मी इंटरव्ह्यू दिला. नंतर राजेश्री शाहूची संस्था आहे पुण्यामध्ये, त्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू अरेंज केले होते. तर एक 4-5 ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिले. सह्याद्री IAS नावाची संस्था आहे तिथेही तुषार गुरुप्रसाद मॉक घेतलेला. सो मॉकसाठी मी लोकांचा गायडन्स पण घेतला आणि मॉक इंटरव्ह्यू पण दिले. परंतु मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या अभ्यासासाठी कुठलाही क्लास न करता सेल्फ स्टडी करून मी म्हणजे अभ्यास केलेला. म्हणजे सर
सर्व विद्यार्थी मित्रांना आता तुम्ही सांगितलं की क्लासची तशी गरज ज्याच्या त्याच्या परीने असते आणि न क्लास करता येऊ शकतं आणि न पुण्याला जाता येऊ शकतं, हा सर्वात मोठा प्रश्न किंवा आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांना त्याचे उत्तर भेटलेले असेल. सर, तर तुम्हाला मी पुढे विचारू इच्छितो, तुम्ही जळगावला असून तयारी केली, पण तरी सर सुरुवात करताना तुम्हाला काहीतरी भीती वाटली असेल का की आपलं इंजिनिअरिंग झाले त्याच्यानंतर जॉब करावा का, घरच्यांचं काही प्रेशर असेल तर ते तुम्ही कसं हँडल केलं, म्हणजे सुरुवातीला तुम्ही कसं हँडल केलं त्या गोष्टीला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे खरं तर म्हणजे प्रश्न कॉमन आहे आणि आपल्या सगळ्यांनाच पडतो तो की ग्रॅज्युएशन नंतर एक इंजिनिअरिंगचा मुलगा किंवा कुठलाही टेक्निकल ग्रॅज्युएशन तुझं झालेलं असेल तर रिकामं राहणं परवडत नाही आणि ते एक सामान्य कुटुंबाला ते मान्य पण होत नाही की आता ग्रॅज्युएशन झालं तर बाबा तू तुझ्या पायावरती उभं राहायला हवं, ही एक कॉमन परसेप्शन असते. परंतु त्या बाबतीत मी लकी समजतो की माझे आई वडील असतील, माझा मोठा भाऊ असेल, यांचा मला खूप सपोर्ट मिळाला. त्यासाठी खरं तर मी त्याच्या मनापासून म्हणजे धन्यवाद कसं देणार, आता घरातलीच माणसं आहेत तर त्यांचे माझ्यावर ऋण आहेत ते खरं तर. परंतु त्यांचे खरंच खूप खूप आभार की त्यांनी खूप मोठा सपोर्ट केला मला, म्हणजे कुठलाही दडपण नाही, तू जॉब केलाच पाहिजे असंही दडपण नाही. आणि माझा मोठा भाऊ तर अक्षरशः म्हणजे 2 वर्ष कोरोनाच्या काळाची परीक्षा वारंवार पोस्टपोन झाली, तर त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की परीक्षा होत नाही म्हणून तू होत नाही, परीक्षा झाली तर तू पास होणारच आहे. तर हा विश्वास सुद्धा तेवढाच मला कामी आला आणि त्यामुळे मी ते म्हणजे करू शकलो की बाबा आपल्या त्या विश्वासावर आपल्याला ते करता येऊ शकतो. आणि सर म्हणजे मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो सर, तर हा जो विश्वास सर तुम्ही म्हणता तो हा विश्वास त्यांचा तुमच्यावर असेल, पण हा विश्वास तुम्ही संपादन केला आहे सर, त्याच्यामुळेच ते झालं सर. नक्की ते पण आहे म्हणजे अगोदरपासून आपण म्हणजे जे काही माझा 10वी 12वी असेल त्या म्हणजे मला इथे एक गोष्ट अजून एक करायची स्पष्ट की म्हणजे जसं आपण ऐकतो की 10वीमध्ये मी नापास झालो आणि तरी PSI झालो, 12वीमध्ये नापास झालो, IAS झालो, तर हे असलं माझ्या बाबतीत मी नव्हतं. त्या बाबतीत मी लकी आहे की मी नापास वगैरे नाही झालो, परंतु माझं असं एक्स्ट्राऑर्डिनरी रेकॉर्ड्सही नव्हते, सामान्य पद्धतीनेच मी जगत आलो, त्यामुळे असं खूप काही वेगळं केलं नाहीये. परंतु होतं बऱ्यापैकी रेकॉर्ड्स होता आणि त्यामुळे घरच्यांचा विश्वास होता आणि मग त्या विश्वासामुळेच मला जॉब वगैरे करण्यासाठी फोर्स केला गेला नाही. आणि मग मलाही असं वाटलं की आपण इथे डेडिकेटेड तुम्हाला वेळ द्यावा लागतो, तेवढा वेळ दिला पाहिजे आणि मग त्यातनं तुम्हाला ते जे पाहिजे ते अचीव करता येऊ शकतं. सो मी जॉब केला नाही, फुल टाईम 2 वर्ष अभ्यास केला आणि त्यातनं मला जे पाहिजे होतं म्हणजे त्या दिशेने माझी वाटचाल अजून चालू आहे आणि मग नक्कीच एक टप्पा तर गाठला आहे असं मी नक्कीच म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही अभ्यासात म्हणजे इतके दिवस इतके काळ खरं तर कसं सातत्य ठेवलं, म्हणजे आपण म्हणतो ना 2019 एक्झाम तशी लवकर झाली, 20 सालात न होता 2021 मध्ये झाली आणि मुख्यतः आपल्या सर्वांनाच कोरोनामुळे किती नुकसान झालं, तर ते अभ्यासात सातत्य कसं ठेवलं तुम्ही, परीक्षेचा तारखा पण येत नव्हत्या? नक्कीच माझा 2 वर्षाचा जो काळ आहे तो अतिशय अनिश्चितता जी आहे, परीक्षेमधली अनिश्चितता वेगळी, परंतु पास होऊ का नापास हा प्रश्न नव्हता, परीक्षाच होईल का तर हा सगळ्यांसमोरचा प्रश्न होता. म्हणजे एकदा पोस्टपोन 2दा पोस्टपोन. तर मला वाटतं की हा काळ म्हणजे मानसिकरित्या त्रासदायक सगळ्यांसाठीच होता, याला मी अपवाद नाही, त्याचा त्रासही मानसिक झाला. कधी वाटायचं की काय आता म्हणजे जाऊ द्या सोडून देऊयात किंवा मग आपल्याकडनं नाही झालं तर मग आपण काय करणार, 2-3 वर्षानंतर आपण जर बाहेर पडलो या स्पर्धेतनं तर मग आपल्या हाताशी काही नसेल. सो ते ह्या भावना सगळ्या यायच्या, पण यात मोटिवेशन सगळ्यात मोठं हेच होतं की आपण एका अटेम्प्टसाठी जर 2-3 वर्ष देतोय आणि एवढा सगळ्या जर लोकांचा आपल्यावर विश्वास आहे, म्हणजे घरचे जे आपल्याला सांगतात की तू होणारच आहे, परीक्षा पास होण्यासाठी परीक्षा होणं गरजेचं आहे, फक्त परीक्षा झाली तर तू पास होणार, हा जो त्यांचा विश्वास आहे मला वाटायचं की त्या विश्वासानं खूप मोठं बळ मला दिलं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या काळात म्हणजे माझ्याकडे तरी असं म्हणजे आपण म्हणतो की गमावण्यासारखं जे आहे ना तर ते मी काही ठेवलं नव्हतं, कुठलेही ऑप्शन माझ्याकडे नव्हते आणि माझ्याकडे हा एकमेव ऑप्शन होता की मला हेच करायचं. तर हा जो विश्वास स्वतःवर पण एक होता की आपण होणारच, तर तो विश्वास पण कधीतरी कामी आला. आणि मग अभ्यास जे सातत्य आहे तर नक्कीच आपल्याला ते ठेवावं लागतं. आता मध्यंतरीच्या काळात आपला अभ्यास कमी जास्त होतो, आपण कंटिन्यू जसा अभ्यास सुरुवातीला करायचो की 15 तास 12 तास वगैरे आपण कधीतरी अभ्यास करतो, तेवढा अभ्यास आता 2 तास सलग नाही होणार तुमच्याकडनं, परंतु ते सातत्य म्हणजे आहे ते की ॲव्हरेज तुमचा अभ्यास होणार आणि अभ्यासाच्या टचमध्ये राहणार, जे आपण एक प्रकारे म्हणतो, तर ते मला वाटतं गरजेचं आहे आणि ते नक्कीच म्हणजे मी करू शकलो. तर मग त्याचं कारण तेच होतं की एक विश्वास होता, दुसरी गोष्ट आपल्यावर इतरांचा सुद्धा विश्वास होता, स्वतःवर माझा विश्वास होता आणि तिसरी गोष्ट ह्या एकंदरीत सिस्टीमवर सुद्धा मला विश्वास होता की ही सिस्टीम आपल्याला घेणारच आणि ती परीक्षा आपल्याला निवडण्यासाठी आहे, त्यामुळं तिला माझी निवड करायचीच आहे, त्यामुळे आपण तिच्यासाठी थोडीशी वाट पाहायला हरकत नाही. आणि असंही आपण बऱ्याच काही गोष्टींची वाट पाहतो, त्यात UPSCची वाट पाहिली तर काय होईल. सरांनी आपल्याला अतिशय आशावादी अशी भूमिका सांगितली आणि त्यांच्या बोलण्यातूनच आत्मविश्वास आशावादी या कोरोनासारख्या काळात आहे आणि त्याच्यामुळेच खरं सर तुमचे यश तुम्हाला मिळाले हे दिसून
तर आता आपण सरांना पुढचा प्रश्न विचारू. सर, या अभ्यासात तुम्ही परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमची नेमकी रणनीती काय काय होती? म्हणजे पूर्वसाठी काय, मुख्यसाठी काय, आणि आपण इंटरव्ह्यूचं तर नंतर बोलूच. आणि त्यातल्या त्यात मुलांचा आपला आवडता प्रश्न, तुमची बुक लिस्ट काय होती सर? तर आता इथं एकाच प्रश्नात बरेच प्रश्न विचारले परंतु मी एकाचं उत्तर देतो. म्हणजे तर सगळ्यात अगोदर परीक्षा जी आपली 3 टप्प्यात आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि हे 3 टप्पे म्हणजे मला वाटतं की 3 वेगवेगळे बॉल आहेत. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळं खेळायचं आहे. कुठे षटकार मारायचा आहे, कुठे चौकार मारायचा आहे, कुठे फक्त विकेट जाऊ द्यायची नाही आहे. सो परीक्षेच्या काळात हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं आता प्रिलिम्सचं जर बघितलं तर प्रिलिम्सला सीसॅट आणि GS, पूर्वी जसं सीसॅट क्वालिफाय नव्हतं आता आमच्या वेळेस, तर मग सीसॅट तेव्हा कसं तिथे फक्त विकेट जाऊ द्यायची नव्हती, अशा पद्धतीनं होतं. तर मग तिथं आपल्याला चांगल्या स्कोअर जो सीसॅटमध्ये आपण करून प्रिलिम्स पास व्हायचो आणि GS मध्ये ॲव्हरेज स्कोअर आपला असायचा. सो म्हणजे स्ट्रॅटेजी किंवा मग एका वाक्यात आपल्याला सांगता येऊ शकतं की प्रिलिम्ससाठी GSला ॲव्हरेज स्कोअर आणि सीसॅट चांगल्या स्कोअरनं पास व्हायचं. पण तो अर्थात आता याचा उपयोग आता नाही आहे. म्हणजे आता सीसॅट क्वालिफाय झाल्या कारणानं सर्वांनाच GSवरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की सीसॅटवरती सुद्धा जरी तो क्वालिफाईंग असेल तर त्याला म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण किमान क्वालिफाय तरी झालं पाहिजे. म्हणजे क्वालिफाय सुद्धा होणार नाही अशी वाईट अवस्था कोणाची होऊ नये, परंतु त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे की आपण क्वालिफाय झालं पाहिजे. आणि राहिला प्रश्न GSचा, तर GSमध्ये मला वाटतं की हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे 4 सब्जेक्ट बऱ्यापैकी सगळ्यांचे कॉमन असतात. यात फार फरक पडत नाही. आपली बुक लिस्ट वगैरे आपण जे बोलतो त्यातही इथे सगळ्यांचं कॉमन असतं. परंतु 2-3 विषय आपले जे वेगळे पडतात ते म्हणजे सायन्स, त्यानंतर तुमचं करंट अफेअर्स, तर ह्या 2 गोष्टी किमान, आणि मग सीसॅटचं मॅथ रिझनिंग समजा. तर सायन्स आणि करंट अफेअर या 2 गोष्टींवर सुद्धा वेटेज देण्याची गरज आहे. आता माझं व्यक्तिगत जर बघितलं तर मी सायन्सला थोडंसं ऑफसाईड ठेवायचो, कारण अर्थात सीसॅट माझ्या हातात होता. परंतु आता तसं चालणार नाही. सायन्सला व्यवस्थित वाचावं लागेल. त्याची बुक लिस्ट जी आहे ते अर्थात सचिन बसले सरांचं पुस्तक असेल किंवा इतर मार्केटमध्ये जी पुस्तकं असतील सायन्सची, कुठलंही दर्जेदार पुस्तक आणि NCERT आणि स्टेट बोर्डची पुस्तकं, तर एवढं वाचून ते होऊ शकतं. सो प्रिलिम्सला एक प्रकारे असं आहे की GSमध्ये चांगला स्कोअर, आणि आता तर मी म्हणतो की मॅक्सिमम स्कोअर, म्हणजे आपण म्हणतो ना की बी अनबिटेबल. सो तो प्रकार आता करायचा आहे की एकदम मॅक्सिमम स्कोअर आपल्याला कसा करता येईल GSमध्ये, ती स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि मुख्यबद्दल बोलायला तर मुख्यचं म्हणजे खूप वास्ट आहे खरंच, म्हणजे सगळ्यांना त्याची जाणीव होते. मुख्य परीक्षा देऊन आल्यानंतर खरं तर मुख्य परीक्षा कळते. सो मला असं वाटतं की परीक्षा दिल्यानंतर परीक्षा कळण्यापेक्षा आपण तिला आधी समजून घेऊयात. आणि मी हे नेहमी सांगतो की परीक्षेसाठी अभ्यास करणं आणि परीक्षेचा अभ्यास करणं यात महत्त्वाचं काय, तर परीक्षेचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही परीक्षेचा अभ्यास केला तर तुम्ही टॉप करू शकता, परीक्षेसाठी अभ्यास केला तर तुम्ही किमान पास होऊ शकता. तर सर, आता आपण एकंदरीत पूर्व, मुख्य, सिलेबस या सर्व गोष्टी आपल्या जवळपास सरांकडून मार्गदर्शन करून झाले आपल्याला. तर सर, आता एक इंटरव्ह्यू जो सगळ्यांना असं खूप भीती वाटते त्याविषयी, तर तो नेमका आयोगाचा इंटरव्ह्यू कसा असतो आणि आयोगाला नेमका या प्रशासनाला आपल्या एका अधिकाऱ्याकडून काय अपेक्षा असतात, तर ते तुम्ही जरा विद्यार्थी मित्रांना सांगा. नक्कीच. म्हणजे जसं पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये आपण आयोगाशी भेटत नाही, तर इंटरव्ह्यूचं मला असं वाटतं की आयोग तुम्हाला पहिल्यांदा बघणार आहे. आणि आपण बऱ्याचदा ऐकलं असतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे पहिल्याच भेटीमध्ये म्हणजे आपल्याला ते आणि त्यांना आपण दोघंही आवडलं पाहिजे. सो ही काळजी आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये घ्यायची असते. आणि मग त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं, तर पूर्व आणि मुख्यला आपला जो ॲटिट्यूड असतो की बऱ्याचदा आपण डिटॅच राहून किंवा इतरांशी न बोलून म्हणजे पर्सनल स्वतःच्या लेवललाच आपण अभ्यास करू शकतो, किंवा फार ग्रुप डिस्कशन वगैरे तितकंच आवश्यक प्री आणि मेन्सला कदाचित नसू शकतात. पण तुम्हाला असं वाटतं की इंटरव्ह्यू तुम्हाला बोलायचा आहे, त्यामुळे इथे बोलता येणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर मुळात इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ते आपल्याकडनं काय बघतात, खरं तर हे अगोदर मी सांगेल की ते आपल्याकडनं मला असं वाटतं की अधिकारी म्हणून आपल्याकडे ते बऱ्याचदा बघत नसतील एखाद वेळेस की अधिकारी कसा असायला हवा, त्याहीपेक्षा ते आपल्याकडे अशा भूमिकेतून बघत असतील की हा अधिकारी बनू शकतो का. म्हणजे तुमच्याकडे काय आहे, जसं प्रत्येकच दगडाची मूर्ती बनू शकत नाही, त्यांना तो दगड पाहिजे त्याची मूर्ती बनू शकते. त्यामुळे आपण सगळे दगड आहोत किंवा आपण सगळे म्हणजे एक प्रकारे दगडच आहोत खरं तर, पण त्या दगडातूनही मूर्ती बनू शकते का, असा दगड ते शोधत असतात. आणि मला वाटतं ती शोधक नजर त्यांच्यात असते. आणि मग आपल्याला तो दगड होण्यासाठी काय करता येऊ शकतं, त्याच्यासाठी वेगवेगळे स्टेप आहेत. जसं की प्री मेनच्या अभ्यासाचा आपला एक अभ्यास ठरलेला आहे, तो आपण वाचून जाणार, त्याचे सोर्सेस शोधणार किंवा काय करणार. पण मग इंटरव्ह्यूला काय करता येऊ शकतं, तर इंटरव्ह्यूचं मला असं वाटतं की त्यांच्याकडे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुमची प्रोफाईल असते आणि त्या प्रोफाईलवरती तुमचं बॅकग्राऊंड, जनरली तुम्ही कुठून आलात, तुमचं ग्रॅज्युएशन कसं झालं, म्हणजे 10वी-12वी कशी झाली आणि तुमचे छंद काय, त्या बेसिक गोष्टी त्यांच्याकडे तुमच्या अवेलेबल असतात आणि त्याच्याच आजूबाजूचे ते प्रश्न तुम्हाला विचारत असतात. मग एकंदरीत तुमची पर्सनॅलिटी त्यांना डेव्हलप म्हणजे तुम्हाला कशी झाली आहे ते पण ते बघितलं जातं. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाकडे ते कोणत्या भूमिकेतनं बघत असतील, तर
मला असं वाटतं की तिथे तुम्हाला काही फॅक्च्युअल प्रश्न पण विचारले जातात निश्चितच, पण त्या फॅक्च्युअल प्रश्नांचा दर्जा किंवा त्या फॅक्च्युअल प्रश्नांची उत्तर येणं नाही येणं हे तितकंच महत्त्वाचं नाहीये. गोंधळून जायचं नाही. तिथं मला वाटतं की तुम्हाला म्हणजे प्रश्न उत्तर येऊ न येऊ हा हेतू नाहीये, तर तुम्ही ते किती कॉन्फिडेंटली बोलतात इंटरव्ह्यूमध्ये खरं तर हेच महत्त्वाचं बघितलं जातं मला असं वाटतं. आणि बऱ्याचदा उत्तर नाही आलं तरी गोंधळून जाणं असेल किंवा काय, म्हणजे एकंदरीतच तुम्ही इतके कॉन्फिडन्स आले हवे की तुम्हाला न घेणं हे आयोगालाच आपली चूक वाटायला वगैरे, म्हणजे आयोगालाच तुमची गरज असायला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही ह्या भूमिकेतून जाऊ शकता. आणि मग हा कॉन्फिडन्स असायला हवा, अर्थात त्यात ॲरोगन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स कुठेही नसावा, परंतु एक कॉन्फिडन्स स्वतःवरती नक्की असावा आणि त्याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जबरदस्त होतो. आणि मला स्वतःलाच असं वाटतं की म्हणजे तुमच्या कंटेंटपेक्षाही कॉन्फिडन्स हा इंटरव्ह्यूचं खरं सूत्र आहे. त्यामुळे कंटेंट प्री आणि मेन्समध्ये चेक केलेलं आहे, तुमच्याकडे नॉलेज इन्फॉर्मेशन भरपूर आहे. आता फक्त त्या इन्फॉर्मेशनचा प्रशासनात वापर करण्यासाठी लागणारी बौद्धिक पातळी आणि तुमची मानसिक उंची या दोन्ही गोष्टी ते चेक करत असतात. आणि तेवढं झालं तर आपलं काम होऊन जातं. सो मला वाटतं की ते नक्कीच होऊ शकतं आणि त्यासाठी प्रोफाईलवरती आपलं काम करणं गरजेचं आहे. मग ती आयोगाकडे असणारी प्रोफाईल असो किंवा तुमची एकंदरीत पर्सनल प्रोफाईल असो, या दोन्ही गोष्टी तेवढ्या चांगल्या झाल्या पाहिजे. म्हणजे सर प्रोफाईल आपली जशी लग्नात लागते तशीच या इथे आयोगाकडे आपली प्रोफाईल एकदम चांगली पाहिजे, त्यावरच आपला इंटरव्ह्यू होतो सर. आणि आता आपण इंटरव्ह्यूच्या सर शेवटाकडे जाऊया. आणि मला एखादा सर कॉमन प्रश्न विचारायचा आहे की या सर्वांमध्ये जसा कुटुंबाचा जसा तुमचा हातभार महत्वाचा असतो तसं तुमचा मित्रांचा वगैरे कसा हातभार महत्वाचा असतो आणि ते ग्रुप डिस्कशन वगैरे ह्या गोष्टींचा कसा तुम्हाला मानसिक जसा सपोर्ट पाहिजे तसा याचा कसा फायदा होतो? नक्कीच बरोबर. सर तुम्ही जसं विचारलं की मित्रांचा किंवा इतर आपल्या सराउंडिंगचा आणि बाकी गोष्टींचा आपल्या एकंदरीत प्रिपरेशनवरती काय प्रभाव पडतो पहिली गोष्ट, आणि त्याचा परिणाम कसा होतो आणि आपल्याला मदत कशी होते. तर ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं की खरंच म्हणजे तुमच्या सराउंडिंगच्या प्रत्येक गोष्टीचा तुमच्या प्रिपरेशनवरती प्रभाव होतो आणि त्याचा परिणाम पण जाणवतो. तर मित्रांचा कसा म्हणजे फायदा होतो, जसं मी घरच्यांबद्दल बोललो की त्यांचा सपोर्ट, त्यांचा असणारा विश्वास आणि त्यांचे असणारा आपल्याला म्हणजे जो काही बाकीच्या सगळ्याच गोष्टींचा जो सपोर्ट आहे त्याचा म्हणजे खरंच म्हणजे कोणी रिप्लेस करणार नाही असा तो रोल असतो. पण त्याच्या बाजूला जे आपल्या प्रिपरेशनमध्ये ॲक्च्युअल आपली जी तयारी आहे तर त्या फारसं ते आपल्याला म्हणजे काय मदत करू शकणार नसतात. अभ्यास आपल्याला करायचा असतो, त्या फेजमध्ये आपल्याला जी मदत असते ती आपल्या मित्रांची आणि आपल्या इतर आप्तसुखींची जे म्हणजे ह्या प्रिपरेशन फेजमध्ये आहे त्यांची होऊ शकते. तर माझ्या बाबतीत मला अनुभव आहे की म्हणजे आपण सोबत बऱ्याचदा तयारी केली आहे. सो मित्रांचा काय रोल असतो म्हणजे तुम्ही जे अभ्यास करता तो अभ्यास बऱ्याचदा तुम्हाला सांगितला पाहिजे, बोलला गेला पाहिजे आणि डिस्कस झाला पाहिजे. तर ही जी जाणीव आहे किंवा ही जी गरज आहे ही तुमच्या मित्रांमधून भागवली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्र असताना एक हेल्दी कॉम्पिटिशन तुमचं असतं की म्हणजे तो त्याला इतके मार्क पडतात तर मला इतके पडले पाहिजे, तो त्याला हे लक्षात राहिले माझ्या पण लक्षात राहिलं पाहिजे किंवा त्याला ते येते तर मला पण आलं पाहिजे. तर हे कॉम्पिटिशन सुद्धा मित्रामध्ये असायला हवं, त्याचा एक मित्रांचा फायदा होतो. दुसरी गोष्ट जेव्हा केव्हा तुम्ही डिमोटिवेट व्हाल, म्हणजे जेव्हा मला आठवतं की मी जेव्हा 2020च्या प्रीला म्हणजे जेव्हा प्री होती तेव्हा प्रीच्या आधी माझा आणि महेशचं बोलणं झालेलं. तर तेव्हा तो मला असं बोलला की म्हणजे मी तेव्हा याच्यामध्ये होतो की कसं होईल माझं की म्हणजे होणार नाही, 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले वगैरे. तर तेव्हा तो असं बोलला होता की तुझा पेपर कसाही जावं, तुझ्यापेक्षा 10-20 मार्क मला कमी मिळाले तरी मी पास होईल, याचा अर्थ तू पास होणारच. तर हा विश्वास मला वाटतं की जो विश्वास देण्याचं काम आहे किंवा हे जे आपल्या एक प्रकारे गोष्टी काय हे करण्यासाठी मित्रांची फार म्हणजे मदत आपल्याला होत असते. आणि इथे गर्दी नको आहे, म्हणजे मित्र असं सांगतो की म्हणजे खूप सारे तुम्हाला असावेत असं नाही, एक तुमच्यासोबत डेडिकेट तयारी करणारे 2-3 मित्र तुमच्यासोबत असतील तर तेही सफिशियंट आहेत. परंतु त्यांचा तुमच्याकडे म्हणजे इतका मोठा तुमचा सपोर्ट त्याला म्हणजे भेटायला पाहिजे की त्यांना तुमच्या प्रिपरेशनमध्ये व्हॅल्युएशन पण होते आणि तुम्ही जे प्रिपरेशन करताय त्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे खरं तर तुमचं पण धन्यवाद सर. आणि बाकीच्यांचं पण म्हणजे जे माझे सर्वच मित्र आहेत त्यांचे खरंच मी आभार मानतो. सुरुवातीला आपण अभ्यास करतो पण काही काळानंतर समजा यश येऊ न येऊ पण आपल्याला नंतर थोडंसं त्याबाबत थोडंसं संभ्रमात असतो आपण की होईल की नाही होईल. तर आपण काय करतो, कंबाईन ग्रुप सी अशा एक्झामकडे फोकस करतो. तर अशा एक्झामकडे फोकस केल्यानंतर मेन आपला राज्यसेवेचा फोकस देऊ शकतो का किंवा या तिन्ही एक्झाम एकंदरीत आपल्याला कंटिन्यूस मध्ये करता येऊ शकतं का? तर याबद्दल आपण काही सांगावं विद्यार्थ्यांना. म्हणजे मुळात प्रश्न खूप चांगला आहे आणि सगळ्यांच्या कॉमन येतो. म्हणजे मलाही पडायचा तो अभ्यास करत असताना की MPSCच्या परीक्षा घेते तसं UPSCच्या बाबतीत तसं नाही, एकच परीक्षा होते वगैरे. आपल्याकडे 3 परीक्षा आपल्या हाताशी असतात, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी.
सो ह्या तिन्ही परीक्षांचा अभ्यास एकत्रित होऊ शकतो का? आणि दुसरी गोष्ट, जर मी कंबाईन केलं तर मग राज्यसेवा होईल का? राज्यसेवा केलं तर कंबाईन होईल का? कंबाईन केलं तर राज्यसेवा आणि ग्रुप सी निघेल का? जसे वेगवेगळे परमुटेशन कॉम्बिनेशन जे आहे ते आपण बघतो की एका पेपरमध्ये बाकीचं होईल का? तर याचं अगदी सोपं, साधं आणि सिंपल उत्तर एकच आहे की राज्यसेवेचा चांगल्यात चांगला अभ्यास करा, बाकीच्या सगळ्या परीक्षा पास होता येतात. आता त्यातही प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी आहे. म्हणजे राज्यसेवेबाबत जर बोलायचं असेल तर राज्यसेवेला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, तुमचं ॲनालिसिस हे जरा थोडं लागतं. त्या बाबतीत कंबाईनमध्ये तुम्हाला आपल्या भाषेत रट्टाफिकेशन आहे, म्हणजे रट्टा तुम्हाला मारावा लागतो, काही गोष्टी पाठ कराव्या लागतात. सो हे आहे, परंतु इथे थोडा अप्रोच बदलतो, फार काही होत नाही. राज्यसेवेतही मेन्सला बघितलं तर 50% पेपर तुमचा फॅक्च्युअल असतो, त्यामुळे तुम्हाला ती सवय करून घ्यायचीच असते. म्हणून मला असं वाटतं की राज्यसेवेचा एकत्रित चांगला अभ्यास केला तर ग्रुप बी ग्रुप सी निघू शकतात. आता काही लोक असे असतात की ती कंबाईनचा अभ्यास 2-3 वर्ष करतात की त्यांना लवकरात लवकर यश मिळवायचं असतं आणि साहजिक आहे, म्हणजे जॉब सिक्युरिटी असेल किंवा फायनान्शियल इंडिपेंडन्स असेल त्यासाठी. परंतु त्या बाबतीत मला असं वाटतं की कंबाईनचा अभ्यास केल्यानंतर जर हाताशी काही असेल तर अभ्यास करायला काही हरकत नाही, म्हणजे पुढे वेळ लागला तरी चालतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की 2-3 वर्ष कंबाईन करून कंबाईन निघत नाही आणि मग आपल्याला असं साहजिक वाटतं की 3 वर्ष आपण कंबाईनमध्ये घालवली, त्यापेक्षा पुढे 2 वर्ष गेले तरी चालतात, पण मग क्लास 1 क्लास 2 गॅजेटेड पोस्ट मिळूया. सो मग त्यावेळेस राज्यसेवेचा अभ्यास तुम्हाला असं वाटतं की काही करता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही जेव्हा कंबाईनचा अभ्यास करता तेव्हाही राज्यसेवेचा अभ्यास थोडा प्रमाणात झालाच असतो. आता थोडासा अप्रोचमध्ये चेंज करायचा आहे आणि मेनचा जो काही पोर्शन आहे तो करायचा आहे. फक्त इथं एक गोष्ट मला अधोरेखित करायची आहे, कुठलीही परीक्षा असो, मुख्य परीक्षेचा अभ्यास झाल्याशिवाय कुठलीही प्रिलिम्स पास होऊन उपयोग नाही आणि तुम्ही ती होऊ पण शकत नाही आताच्या कंडिशनला. तर म्हणजे मेनच्या अभ्यासावरच प्री पास होता येते. सो त्यामुळे ते एकंदरीत राज्यसेवेच्या मेनचा अभ्यास केला की सगळं काही मॅनेज करता येऊ शकतं. आणि त्यासाठी थोडंफार तुम्हाला इकडे तिकडे करावं लागेल आणि तितकं ते जमू शकतं, म्हणजे शक्य आहे आणि ते होऊ शकतं. आता यात प्रत्येकाची आपापली स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते आणि ती वापरून तुम्ही नक्कीच करू शकता, म्हणजे काही त्यात अवघड नाही. म्हणजे सर्व शक्य आहे, परंतु त्यासाठी फक्त प्रत्येक परीक्षेची, मुख्य परीक्षेचा थोडासा जो पॅटर्न वेगळा आहे तो समजावून घेणं पाहिजे. आणि सरांच्या एकंदरीत बोलण्यावरून असं जाणवत आहे की सरांचा प्रत्येक परीक्षेच्या, मुख्य परीक्षेचा सिलेबस वगैरे यांचं त्यांनी सखोल अनालिसिस केलेलं असेल. सर, मग त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारतो की ह्या आता सर्व लोक आपल्याला सांगतात की याच्यात सिलेबस डिकोडिंग तसेच PIQ अनालिसिस याचा नेमका रोल किती महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं सर? बघा, आता हे आतापर्यंतच्या टॉपरने सांगितले आणि इथून पुढचे पण टॉपर सांगतील. MPSCच्या किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये 2च गोष्टी शाश्वत, सिलेबस आणि PYQ. कारण ह्या 2च गोष्टी तुमच्यासाठी गाईड आहेत. कुठलाही व्यक्ती किंवा कुठलाही गायडन्स करणारा व्यक्ती तुम्हाला हे स्पष्टपणे सांगू शकत नाही की काय केलंच पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. ते फक्त तुम्हीच ठरवू शकता. आणि मग ते कसं ठरवणार? तर सिलेबसचं प्रॉपर अंडरस्टँडिंग. म्हणजे मी तर असं म्हणतो की सुरुवातच अशी व्हायला हवी की तुम्ही अभ्यास करायचा ठरवला आहे असं म्हणत असतानाच तुमचा जो सिलेबस आहे तर तो अगदी म्हणजे तुम्हाला लक्षातच असतो. सर, आणि आपण आता एकंदर समाजात वावरतो, तर तुम्ही परीक्षेला आपण नाही म्हटलं तरी रिअलिस्टिक व्ह्यूने म्हटले तरी 2-1 वर्ष लागतातच किमान या परीक्षेत पास व्हायला. तर आणि तुम्ही आता चांगलं शिक्षण झालं तुमचं, इंजिनिअरिंग वगैरे, तर तुम्ही कधी गावाकडे गेला तर या समाजात वावरताना समाज प्रश्न विचारतोच की तू आता सध्या काय करतो नेमका. तर ह्या प्रश्नांना तुम्ही नेमकं हे आव्हान तुम्ही कसं पेलता? मला वाटतं हे आव्हान असं नाही आहे, म्हणजे ते खरं तर एक आता लोकांची तुमच्याकडे बघायची तशी भूमिका होऊन जाते की तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन चांगलं करता इंजिनिअरिंग वगैरे, त्यांना असं वाटतं की आता मुलगा सेटअप झाला असेल, व्यवस्थित सेटअप झाला असेल, नोकरी लागली असेल. आणि त्यातही येणार पण म्हणजे त्या मुलावरती जरा जास्त असतं जे पहिल्यापासून बऱ्यापैकी हुशार असतात. आणि मग ते घरच्यांची पण एक इमेज बनलेली असते किंवा गावातल्यालाही माहिती असते की मुलगा बऱ्यापैकी हुशार आहे. आणि मग एवढा हुशार मुलगा आहे आणि ग्रॅज्युएशन झालं आहे अजून काय करत नाही आहे, मग त्यांना ते अजून. आणि याच्यापेक्षाही मला तर ते म्हणजे जे दडपण आहे ते असं असायचं की 3 वर्ष परीक्षेत झाली नाही किंवा 2-3 वर्ष परीक्षेला वेळ लागला, तर या काळामध्ये अजून पेपर झाला नाही, अजून निकाल लागला नाही. ह्या गोष्टी त्यांना टेक्निकल माहिती नसतं किंवा म्हणजे प्रश्नांची नव्हतोच किंवा अजून निकाल लागला नाही. तर हे मला वाटतं की ह्या प्रश्नांना म्हणजे आपण म्हणतो नाही हसून निग्लेक्ट करू शकतो आपण की ठीक आहे लागेल वगैरे त्यांना सांगू शकतो. आणि मग याचा सोपा उपाय जर आपल्या भाषेत काय असेल तर तुम्ही मग निकालावर जाऊ नका. परंतु आता हे काही शक्य नाही, बऱ्याचदा आपल्याला अनसर्टनिटी आहे, म्हणजे 1-2 वर्षातच तुम्ही पास व्हाल असं नाही, आणि जास्तही लागू शकतात. मग तशा वेळेस मात्र आपल्या स्वतःच्या जाणीवा व्यवस्थित ठेवून लोकांना निग्लेक्ट करता येणं पण गरजेचं आहे. आणि आपण जर प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न बघत असू तर प्रत्येकच प्रश्नाला उत्तर द्यायचे हा ॲटिट्यूड सुद्धा आपल्याला गरजेचा नाही आहे. म्हणजे काही प्रश्नांना टाळता येणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते आपण आपली प्रॅक्टिस म्हणून घ्यायला पाहिजे की चला काही प्रश्नांना निग्लेक्ट कसं करायचं हे आपण प्रिपरेशन फेजमध्ये शिकतोय.
जे नंतर तुम्हाला यशोदामध्ये किंवा लवासनामध्ये किंवा कुठे जे प्रशासकीय भूमिकेमध्ये तुम्हाला तिथं शिकवलं जातं ट्रेनिंग संस्थामध्ये, त्याची तयारी आपली आतापासून गावकरीच करून घेत आहेत. अशा पद्धतीने ते पॉझिटिव्हली घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे सर एकंदरीत त्याच्यावरून तुम्हाला अशी पण त्याची ॲनॉलॉजी आपण असंही म्हणू शकतो की काही प्रश्न सोडायचेच, करेक्ट. भले ते प्रश्नपत्रिकेतले असो किंवा आयुष्यात. खऱ्या आयुष्यातले असो. प्रत्येकच प्रश्न सोडवायचा नसतो, काही सोडून पण द्यायचे असतात, हे गरजेचं आहे. आणि मी अजून एक गोष्ट सर ॲड करू इच्छितो. तर सर कविता वगैरे त्याच्या ते सुद्धा करतात, त्याच्यामुळे तो सुद्धा पण त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. तर सर पुढचा प्रश्न तुम्हाला आता विचारू इच्छितो की आपण ज्या प्रकारे उत्तरं दिली ते समजायला सुद्धा एक थोडाफार अभ्यास लागतो. तर आपण आता एकदम नवीन विद्यार्थ्यांसाठी काय सांगू इच्छितो सर, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना समजेल अशा प्रश्न. बरोबर. आता यातल्या जे काही बऱ्याच गोष्टी आपण बोललो, मला असं वाटतं की ह्या म्हणजे आपल्या भाषेत टेक्निकल होत्या, GS1, GS2, GS3 म्हणजे भाषा जी नवीनच तयारी करणार आहेत ह्या लोकांना समजा एखाद्या वेळेस समजणार असतील किंवा नसतील, पण मग आता जी नवीन लोक तयारी करतात तर अगदी MPSCचा अभ्यास करायचा आहे हे मनाशी एकदम खुणकाट ज्यांनी बांधलेली आहे, तर अशा लोकांनी काय करायला पाहिजे तर कॉमन परत एकदा नवीन असं काही नाही आहे, पण हेच सत्य आहे आणि हेच करायला हवं. हां, तर करायला काय हवं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या काही परीक्षेचा अभ्यास करणार आहात, ते राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, ग्रुप सी असेल, मी तर राज्यसेवा सजेस्ट करेल, त्यांना तुमचं सगळं कव्हर होऊ शकतं. परंतु तरी तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करणार आहात तिचा स्लॅबस प्रिंटआउट काढणे आणि स्लॅबस व्यवस्थित डिकोड करणे. आता याचं कुठलंही तंत्र तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे, कोणीही तुम्हाला कसं करायचं ते सांगणार नाही, पण तरीही मला असं वाटतं की एकंदरीत काय करायला पाहिजे तर मग तुम्ही स्लॅबस घ्यायचा आणि स्लॅबसच्या प्रत्येक काही शब्द आहे त्याचा किमान अर्थ मला माहीत पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मला असं आठवतंय की जर आपण GS4 मध्ये समजा जे काही इकॉनॉमीचे बऱ्याच टर्म आहेत, जसं एक नव्या स्लॅबसमध्ये ऑइल फॉर फूड प्रोग्राम स्लॅबसमध्ये नवीन ॲड झालेला आहे 2020 मध्ये. तर मग हे ऑइल फॉर फूड प्रोग्राम जो काही कार्यक्रम आहे हा नेमका काय आहे, एक जस्ट तो शब्द वाचला की आपल्याला असं डोक्यात काहीच क्लिक होत नाही, मग तो गुगल करायचा आणि थोडंसं त्याबद्दल वाचून घ्यायचं. तर असं प्रत्येक शब्दाबद्दल सुरुवातीला केलं पाहिजे. 1-2 दिवस तुमचे जातील, 4 दिवस जातील, पण ही सुरुवात एकदम बेस्ट असते आणि तुम्हाला स्लॅबस करून अंडरस्टँड होऊन जातो की स्लॅबस आहे काय, ॲक्च्युअली तुम्हाला विचारायचं काय आहे बघा. आणि मग त्यानंतर स्टेप येते की प्रिव्हियस क्वेश्चन. मग ह्या विचारलेल्या प्रश्नांना आणि आयोगाने विचारलेल्या प्रश्नांना तुमच्या स्लॅबसची काढून बघणे. मग आयोगानं तुम्हाला NCERT जर स्लॅबसला दिलंय तर मग NCERT वरती प्रश्न कसा आलाय, त्याची स्थापना विचारली आहे का, तिचा मोठं विचारलाय का, लोगो विचारलाय का, किंवा जर तुमचं प्रिलिम्स असेल तर प्रिलिम्समध्ये मग जॉग्राफीचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही NCERT सोर्स वापरणार असाल तर खरंच NCERT मधून सुटतात का, तुमचे व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, व्होल्कॅनोचे प्रकार, हे सगळं काही जे आहे ना ते तुमच्या स्लॅबसला आणि तुमच्या जे काही बुकलिस्ट तुम्ही बनवणार आहात त्याला त्या प्रश्नाची ताडून बघणं. आणि मग ह्या 2 गोष्टी झाल्याच्या नंतर तुमची स्वतःची बुकलिस्ट जी बनते. आता प्रत्येकजण तो परीक्षा पात्र विचारतो तुमची बुकलिस्ट काय, तर मला असं वाटतं की सगळ्यांची बुकलिस्ट कॉमन असते. नवीन गोष्टी ज्या व्हॅल्युएशन होतात त्या तुमच्या लेवलवरतीच होतात, त्या तुम्ही स्वतःच केल्या पाहिजेत. आणि बुकलिस्ट तर काही मी माझी पण सांगू शकतो ती प्रत्येकाची आहे, परंतु त्या बुकलिस्टवरनं तुमची स्वतःची एक बुकलिस्ट बनते आणि त्या बुकलिस्टनं मग 100% विश्वास ठेवून काम करणे. मग 3 गोष्टी तुमच्या हाताशी असतात. एक स्लॅबस जो तुम्ही व्यवस्थित डिकोड केला आहे, दुसरा प्रिव्हियस इयर क्वेश्चन ज्याचा प्रॉपर तुमचं अंडरस्टँडिंग झालेलं आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असणारे बाकीचे तुमचे सोर्सेस बुकलिस्ट. तर ह्या 3 गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे जर तुम्ही मॅनेज केल्या तर त्यानंतर तुमच्या सोर्सेसवरती 100% विश्वास ठेवायचा आणि कामाला लागायचं. मग आता मात्र कॉम्पिटिशन 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख, 50 लाख हा आकडाच बाजूला ठेवायचा. यात कुठल्याही गोष्टीची भीती वाढण्याचं कारण नाही. आणि मग तुमच्या सोर्सेसवर ओव्हर कॉन्फिडन्स वाटावा इतका कॉन्फिडन्स ठेवायचा. आणि मग ते जर परफेक्टली आपण मॅनेज केलेलं असेल तर तो 100% अभ्यास झाल्याच्या नंतर व्यवस्थित त्याच्या वारंवार रिव्हिजन होतात, मल्टिपल रिडिंग्स होतात आणि मग एकंदरीत तुमचा 1 वर्षाचा व्यवस्थित प्लॅन बनवणे आणि त्याला प्रॉपर एक्झिक्यूट करणे. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल ना, मला असं वाटतं की प्लॅन सगळेच बनवतात. म्हणजे आपण लहानपणापासून ऐकले की इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल. हे वाक्य बऱ्याच जणांनी सिरियसली घेतलेले आहे, पण ते प्लॅनवर थांबतात, एक्झिक्युशनवरती पोहोचत नाही. त्यामुळे प्लॅन बनवा, त्याच्या एक्झिक्युशनवरती सुद्धा महत्त्व द्या. म्हणजे नुसता प्लॅन बनलाय सकाळी 6 ला उठायचं, रात्री 12 पर्यंत अभ्यास करायचा आहे, हा प्लॅन अतिशय छान असतो, तो फॉलो होत नाही. मला असं वाटतं तुम्ही जे काही 1 वर्षाचं 6 महिन्याचं जे काही टाइम टेबल बनवणार आहात ते अतिशय प्रॉपरली एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. आणि जर ते तशा पद्धतीनं त्याला स्लॅबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि तुमची बुकलिस्ट हे जर मॅनेज करून जर प्रॉपर एक 6 महिन्याचा 12 महिन्याचा व्यवस्थित टाइम टेबल बनवला आणि प्रॉपर एक्झिक्यूट केलं तर कुठलीही परीक्षा म्हणजे तुम्हाला नापास करूच शकत नाही. मुळात ते तुम्हाला निवडण्यासाठी आलेले किंवा ती परीक्षा तुम्हाला निवडण्यासाठीच आहे. त्यामुळे मग ते एकदम जबरदस्त पद्धतीने ते होऊ शकतं. फक्त परत एकदा एकच गोष्ट
अभ्यास करण्यासाठी परीक्षा पास होण्यासाठी काय लागतं तर इच्छाशक्ती. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. पुस्तक लागतं, पैसे लागतात, क्लास लागतो, लायब्ररी लागते, नाही, सगळ्यात आधी इच्छाशक्ती लागते. सो इच्छाशक्ती ठेवा आणि यश मिळवा, या एका वाक्यात म्हणजे सारायचं. नक्कीच सर, सरांचं हे बहुमूल्य मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्कीच फायदेशीर ठरेल. तर आपण आता सरांच्या मार्गदर्शनामुळे मीही यशस्वी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि तुम्ही विद्यार्थी मित्रही पुढे जाऊन खूपच यशस्वी व्हाल. त्यातल्या त्यात आता सरांनाही आता पुढच्या मेन्स असेल तर त्याही पुढे त्यांनी अजून खूप मोठी पोस्ट मिळवावी अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि आपली मुलाखत संपली असं आपण धन्यवाद. तुम्ही देखील सर की आपल्या प्लॅटफॉर्मवर मला बोलवलं आणि स्पष्ट आणि अतिशय मनमोकळेपणाने मला बोलता आलं, त्याबद्दल खरं तर सर्वच मित्रांचे आभार. आणि पुढच्या वेळेस आपण दोघंही तिसऱ्या एका व्यक्तीला मुलाखत देत असू हा विश्वास मला आहे आणि तो नक्कीच यशस्वी होणार आहे. सो त्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या काही दिवसात आपल्या सगळ्यांची मुलाखत मला पाहिजे संधी मिळो त्यासाठी तुमचा आपल्याला शुभेच्छा. खूप खूप